नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित। आज हा खास व्हिडिओ बनवत आहे स्पेशली हस्बंड्स करता किंवा नवऱ्यांकरता। विषय असा आहे की गेल्या 2 वर्षाआधी माझ्याकडे एक क्लायंट आला होता जो नवरा आहे आणि त्याचं नुकतंच लव्ह मॅरेज झालं आहे छान प्रकारे आणि काही छोट्या मोठ्या कारणांवरनं त्यांच्यात भांडणं होत होती त्याच्यात आणि त्याच्या बायकोमध्ये। त्या बायकोला मी बोलवून घेतलं नोटीस पाठवून आणि त्या दोघांनाही 3 ते 4 तास व्यवस्थितरित्या सगळं काही समजावलं आणि पुन्हा नांदण्याकरता त्यांना रिटर्न पाठवलं। परंतु आज 2 वर्षांनी परत तो माझ्याकडे आला आहे की मॅडम 5 दिवसापूर्वी आमच्यात काहीतरी वादविवाद झाला आणि चक्क ती स्वयंपाकघरात जाऊन तिने चाकू आणला आणि माझ्यावर हल्ला केला। आता ह्यामुळे झालं असं की मी स्वतःला वाचवायला गेलो आणि आरडाओरडा झाल्यामुळे समोरच राहणारी तिची आई आणि तिच्या 2 बहिणी यांना तुर्तास विषय काय हे काहीच माहिती नाही आणि त्यांनी मला मारायला सुरुवात केली। त्यामुळे चाकूचा हल्ला तर झालाच माझ्यावर, प्लस लाकडाच्या बांबूने देखील माझी पिटाई झाली। आता अशा कंडिशनमध्ये मी माझ्या वडिलांना फोन केला कसाबसा आणि त्यांना म्हटलं की तुम्ही मला वाचवायला या म्हणून। तर ते आले आणि हा सगळा प्रकार बघून की या महिला मला मारतायत हे बघून त्यांना कुठेतरी जबर धक्का बसला। कसाबसा तो जो माझा क्लायंट आहे तो पोलीस स्टेशनला पोचला, त्याने स्वतःची कंप्लेंट दाखल केली। परंतु नंतर तो माझ्याकडे आला ह्याकरता की त्याला आता माझ्याकडनं मदत पाहिजे होती की एकतर त्याला घटस्फोटाची केस टाकायची आहे, कारण तो सगळी काही कर्तव्य करतो आहे। म्हणजे घरात राशन पाणी भरणं, त्यानंतर मुलगा आणि बायकोचं सगळं काही संगोपन जो एक नवरा करतो ते सर्व काही तो करतो आहे। कुरबुरी होत असतात, तो स्वतः देखील सांगतो आहे। परंतु अशा प्रकारची घटना घडेल हे त्याला स्वप्नवतसुद्धा नाही, स्वप्नात देखील त्याला माहिती नाही। आणि अशा प्रकारच्या बायकोसोबत खरंच नांदायचं का हा असा प्रश्न आहे, जी वारंवार अश्लील शिव्या घालते, जी माझ्या मर्दानगीवर सतत मला टॉन्ट करते। अशा प्रकारे तो कुठेतरी मेंटली टॉर्चर केला जातो आहे। त्याला सुसायडल थॉट्स येतात, कितीतरी वेळा त्याने प्रयत्न देखील केला, परंतु निव्वळ आपले आईवडील म्हातारे आहेत आणि ही पायरी आपण गाठायची नाही असं म्हणून तो स्वतःला कुठेतरी समजवत होता। आज माझ्याकडे आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। हा पोलीस स्टेशनमध्ये मी एक अर्ज लिहिला त्याच्या नावाने की माझ्या जीविताला हानी आहे, तर मला एवढंच पोलिसांकडनं मदत हवी आहे की माझ्यासोबत कोणीतरी चला, जेणेकरून 10 जोडी कपडे मी माझ्या घरातनं घेऊ शकेन आणि माझ्या ऑफिसच्या ठिकाणी जिथे माझी राहायची जागा आहे मी तिथे राहीन सुखाने। मला आता परत आत्ता तरी सध्या ह्या घरी मला जायचं नाही आहे, कारण या बायकांकडनं मला माझ्या जीवाला भीती आहे। परंतु आज पोलिसांनी आम्हाला एंटरटेन केलं नाही, त्यांनी आम्हाला कसलीही मदत केली नाही। उलट त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मॅडम मी जर आज एखादा कॉन्स्टेबल याच्यासोबत पाठवला तर उद्या त्याची बायको आमच्या विरोधात ट्रेसपासची केस आमच्या विरोधात घालेल आणि मग आम्ही काय करणार। अशा प्रकारचं उत्तर आम्हाला आज पोलिसांकडनं मिळालं। म्हणजे प्रश्न असा आहे की सामान्य माणसाला आज माहिती आहे की कोर्टात कधी जायचं ते, आणि ते आम्ही जाणारच आहोत। न्याय हा कोर्टामध्येच मिळतो, पोलीस स्टेशनला द्याई याची आम्हाला खबरदारी आहे। परंतु आज असा प्रसंग झाला प्रथम मी पोलीस स्टेशनलाच जाईन ना। मग आज पोलीस असे जर घाबरत असतील किंवा ते म्हणत असतील की आमच्याच अगेन्स्ट जर ट्रेसपासिंगची जर केस दाखल झाली तर आम्ही काय करायचं मॅडम, आणि असं रिझन देऊन त्यांनी हा माझा अर्ज घेतलाच नाही। आम्ही असेच रिटर्न आलो, पण काम फत्ते करून आलो। कसं ते सांगते। शेवटी पोलिसांनी आपली जबाबदारी झटकल्यानंतर क्लायंटला मी तयार केलं, म्हटलं काहीतरी रिस्क घेऊया आणि तू जा घरी, तू काही चोर नाहीस म्हटलं, राईट। त्याच्या वडिलांना बोलवलं, त्यांच्या वडिलांशी व्यवस्थितरित्या हे सत्य परिस्थिती सिच्युएशन सांगितली। त्याला म्हटलं मी पोलीस स्टेशनलाच थांबते, जर तिथे काही हंगामा झाला किंवा त्या बायकांनी परत तुला शिवीगाळ मारहाण सुरू केली तर ताबडतोब 100 नंबरला फोन कर, नाहीतर मला फोन कर, पण तू घाबरू नको, थोडीशी रिस्क घे आणि थोडेसे तुझे जे काही कपडे आहेत ते तू आणि महत्त्वाचे काही कागदपत्र आहेत ते तू घेऊन तात्काळ इकडे ये पोलीस स्टेशनमध्येच। अशा प्रकारे तो सक्सेस झाला, छान प्रकारे तो त्याचे कपडे घेऊन आला आणि आम्ही ऑफिसला आलो। हा विषय आज याच्याकरता मांडते मी
की आपल्याला वाटतं की अरे बायकांकरता कायदे बनवलेले आहेत, परंतु त्याचा मिसयूज हा सर्रासर होताना आज समाजामध्ये दिसतो. दुसरी गोष्ट, पुरुष देखील आता प्रचंड प्रमाणात हॅरॅस्ड होताना दिसतात. त्यांना मानसिक त्रास दिला जातो, त्यांना प्रोवोक केलं जातो आणि नंतर नवऱ्याने हात उगारल्यानंतर ती बाई सर्वात प्रथम पोलीस स्टेशनला धावते आणि मग त्याच्या विरोधात खोटी कंप्लेंट होते आणि नवरा जेलमध्ये जातो. ह्या अशा प्रकारचं वारं सध्या बाहेर समाजामध्ये आपल्याला दिसून येतं. काहीही असलं तरी लक्षात ठेवा, तुम्ही घाबरायचं नाही आणि अन्याय सहन करायचा नाही. जसं मी महिलांना सजेस्ट करते तसंच सिमिलर मी सगळ्या नवऱ्यांना देखील सजेस्ट करते की ही जी घुसमट आहे ती कोणाबरोबर तरी बोला. आज तो ॲडव्होकेटकडे आला म्हणून कुठेतरी त्याला एक 50% रिलीफ मी त्याला देऊ शकले. त्यामुळे हा व्हिडिओ ह्याच्याच करता आहे की अन्याय सहन करू नका. ही अशी शिवीगाळ बायकोकडनं होत असेल किंवा अशी हॅरेसमेंट होत असेल, घरात तुम्हाला जेवायला दिलं जात नसेल, 10,000 रुपयाचं राशन भरून देखील, तर तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू शकता आणि कोर्टामध्ये केस तर तुम्ही व्यवस्थितरित्या घटस्फोटाची टाकू शकता. त्यामुळे अशा प्रकारे जर काही प्रॉब्लेम तुमच्या आजूबाजूला दिसत असतील, कोणाला मदत मिळत नसेल, तर मी इथे आहे, मी बसलेली आहे. तुम्ही माझी मदत घेऊ शकता. अजूनही अनेक वकील आहेत जे अशा प्रकारे चांगलं काम करत आहेत. म्हणूनच हा आज व्हिडिओ मी तुमच्याकरता बनवलेला आहे. सो तुमच्या काही कमेंट्स असतील, काही सजेशन्स असतील आणि कोणाला जर अशा प्रकारे मदत हवी असेल तर जरूर माझ्याशी संपर्क साधा. धन्यवाद.